नमस्कार मित्रांनो, तुचान ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओमध्ये मस्तपैकी एक प्लॅन घेऊन आलो आहे. कालच्या शुक्रवार होता, काम वगैरे करून आलो रात्री. आज तो व्हिडिओ पडलेच शॉर्ट्सवाला. आज आपण चाललो आहे माळशेत घाटला बाईक राईडला. मस्तपैकी भरपूर जण आहेत, 7-8 गाड्या आहेत. त्याच्यावर 7-8पेक्षा जास्त गाड्या आहेत, 10-20 जणांची काउंटिंग आहे. त्यात काल रात्रीच मी कामावरून आल्यावर इकडं बहिणीच्या घरी आलो निघून. तिकडे ती रेडी होते, आता आम्ही निघणार आहे. आता लेट झालं. सकाळी मस्त मागखाली चाय दिली, चाय वगैरे भेटली आणि मस्त कसं दिवस भारी जातो. आता आपण असंच मध्ये भेटत राहू. तुम्ही पण असे मध्ये भेटत राहू. मस्तपैकी आजचा प्लॅन एकदम मस्त होणार आहे. फक्त कुठं काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. चला तर आपण भेटूया आता पुढे. सकाळी नाश्ता पण रेडी आहे. चालेल ना. मित्रांनो वगैरे झालं. आता हेल्मेट उभं घेऊया. आमच्या मॅडम पण इथं रेडी आहेत. चला बाय बाय अक्का, बाय 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 बाय. चला निघालेलो आहे आपण. आता पुढे जाऊन आता सगळी पोरं निघाली आहेत, पुढे जाऊन पोहोचली आहेत. आमचं मॅडम पण उतरतो खाली. आपण आज एवढं चांगलं आहे. आपली गाडी बघ, ब्लॅक ब्युटीवर जाणार आहे. मस्तपैकी तुम्हाला चांगले व्ह्यूज देणार आज. माळशेत घाटला निघालो आपण जायला. चला तर भेटूया पुढे. आज थोडी व्हिडिओ क्वालिटी कमी आहे, कारण की आपला मोबाईल काही वॉटरप्रूफ नाही, कवरच्या आतमध्ये मोबाईल आहे. तर तुम्ही समजून घ्या आणि आजच्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. हे बघा, ही पण आली. आता आपण गाडी वगैरे काढतो. आता थोडी हिला गाडी चालू देतो जरा, नंतर पुढून मी घेतो. जरा व्हिडिओच्या टेक वगैरे घेऊया. चला भेटूया. तर निघालेलो आहे आता आम्ही. मस्तपैकी रस्त्याला लागलो. आता पुढे जाऊन पेट्रोल वगैरे भरतो आणि आपले मित्र पण पुढं वाट बघतात तिथे शंकर मंदिराजवळ. तर तिकडे जाऊन भेटूया आपण आता पुढे. चला सगळे आलेले आहेत मित्रांनो. इथं पेट्रोल वगैरे भरतो. आता पेट्रोल वगैरे म्हणून सगळेच इथं झालेत. किमान सकाळचे वाजलेत 6 वाजता. पब्लिक ऑलरेडी मध्ये आहे पोरांनो. मित्रांनो निघालं आता. असेच व्हिडिओला कंटिन्यू राहा. मध्ये आमचे पाण्याचे धप्पे दिसतील व्हिडिओवर, पण ते इग्नोर करा तुम्ही. तर मस्त हळूहळू सकाळ होत चालली आहे. माझ्या व्हिडिओला जरा थोडी तरी क्लिअरिटी दिसेल. चला. अरे अड्डा पार करून घेत आहे का? चलो. हा सरळ जाऊ दे एकदम समृद्धी हायवेला लागले आपण मस्तपैकी. मित्रांनो आमच्या प्रकारे आमची जागृती आम्ही दोघं आता निघालोय. बहीण नावाच्यात आम्ही जातो फिरायला. आम्हाला नाही लागत तो, फक्त प्लॅन झाला पाहिजे, सत्य सुट्ट्या भेटला पाहिजे. आम्ही तयारीत असतो जायला. आता ही आमची पहिली ट्रिप आहे पावसाळ्यातनं. आता आमचं चालू झालं. आता नेक्स्ट ट्रिप कासरवडीची असणार आहे आमच्या इथं जवळपासच. आता थोड्या वेळाने ड्रायव्हर चेंज होतील, तेव्हा अजून मजा बघूया. आता आमची मॅडम कशा ट्रिप घेतात. आपण आताची नायरा पेट्रोल पंपच्या इथं आलो आहे. जसं की मुंब्रा बायपासला पोचलो आपण. थोडं ते कल्याण बायपासवरनं आपल्या 2-3 मित्रांना पिकअप करायचे. मग तिथनं पिकअप केले की मग नॉनस्टॉप जायचं आपण. दिसतंय का तुम्ही? इथं ना हो, आम्ही पण इथं आहे आणि पुढे पण बघा किती बाईक रायडर्स आहेत. यो हे पण आहे तिकडे. हे पण लोक माळशेत गाव ऑन टॉप. आता आम्ही पोचलोय कल्याण बायपासला. मित्रांनो, कल्याण बायपासला पोचता किती वाजले माहिती आहे का? वाजलेत 6:45 वाजलेत बरोबर.
बुडाले मित्रांनो, कल्याण बुडालं का पाणी बघा फक्त. ए बाप रे बाप, पाऊस पडला नाही की कल्याण भरलं. किती पाणी आहे. गाडी रनिंग असली की नाही जात. छत्रपती महाराज की जय. शॉर्टच घेतला. बाप रे बाप, सुसाय मेंबर सुरू. मला पण एक धापू दे तर परत भेटणार नाही. अरे भाई हेल्मेटच ना काढलं. पडे गाय. अरे बाप रे. हा आपण 3 नसते खाल्ले तर पुरले असते. नाश्ता टाइम. सगळे ऑन मध्ये. एक ही बार में फूटना चाहिए क्या. निघालो आम्ही नाश्ता वगैरे करून मित्रांनो. सगळे जमा झालेत. एक एक बरोबर येतात. अरे पाठी कोणतरी वेगळेच का काय. थांबा दुसरं दाखव. गाडी बोलायचं काम चालू आहे मित्रांनो. सगळे अच्छा ठीक है चलेगा. ये देखो गाइस, रुको रुको स्टैंड से निकलने दो जरा. मेरे को फ्रंट कैमरा करने दो. ये अभी मेरे को बोली है इसका एक काम है जो हो गया तो ये मेरे को गिफ्ट देने वाली है जो चाहिए वो. मतलब अभी लगेच दादा मराठीत बोलूया आपण. बस झाली. हां तिचं एक काम आहे ते होणार थोड्या महिन्यात. तर ते काम बरं वर्षात 1-2 वर्ष किती पण लागू दे. 2 वर्षात जर तेवढं काम झालं ती मला बोलली ते पाहिजे ते देणार. ओके आपण तिला आहे. तुम्ही पण सपोर्ट करा. आपण पण तिला सपोर्ट करूया. ती काम ते आता जर रिव्हील केलं तर ते प्लॅन होणार नाही. गावभर केलं की तुम्हाला पण माहिती आहे कुठली गोष्ट गावभर केलेली गोष्ट होत नाही. म्हणून तुम्हाला पण काय लाईफमध्ये करायचं असेल तर तुमच्याकडे ठेवा. तुमच्या घरातल्यांना सांगा. तुमच्या जास्तच कोण क्लोज असेल तरच सांगा. नाही तर असतात आपण आपलं बघवत नाही कोणाला चांगलं झालेलं. तर तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवा. त्या दिवशी बॉम्ब फोडायचा आहे त्या दिवशी थांबा जरा कॅमेऱ्याला वायपर मारू दे. हां त्या दिवशी तुम्हाला बॉम्ब फोडायचा आहे आदल्या त्या दिवशीच फोडायचा. सगळ्यांना सांगत बसलात तर काहीच काम होणार नाही. असेच सांगत राहणार. त्याला इथं कसं मजा घ्या. मी जरा सिनेमॅटिकचा नाही पण व्हिडिओ काढतो.
चला मित्रांनो, वडापाव वगैरे नाश्ता कॉफी वगैरे पिलो, त्यानंतर मस्तपैकी निघालो. आता आपण डायरेक्ट भेटूया. आता काय 17-18 किलोमीटर बाकी आहे फक्त. थोड्याच वेळात आपण मालशेज घाटावर पोहोचणार. ये पण माझ्या डोळ्यांना लय पाणी लागतंय. जाऊ दे, भेटूया पुढं. ए भाई, तू कुठं चालली तिकडं? मेरी पार्टी नाही दे. एक नंबर काम पच्चीस भावांचो आहे बघा. हे ना पुढे यायचं पण थांबवलं तू. चला, हे बघा किती भारी आहे बघा. एक नंबर. मालशेज घाटात व्ह्यू भारी आहे. वाव, जे कॅमेरा नाही बघू शकत ते माझे डोळे बघतात आणि डोळे माझे मार पण खात्यात पावसाचे. हे बघा, आहे माझ्याकडे. तुझ्याकडे अरे माझ्याकडे हा इथले व्हिडिओ दाखवू का? ओ माय गॉड, कुछ दिख नहीं रहा तभी भी. त्याला ह्याच्यातनं मोबाईल काढला पण पोचलेलो आहे आपण. माळशेज गाठले बघा, पाठीमागं बघू शकता. बसली पाल्याने पाणी उडवलं. जरा ब्लर दिसत. थांबा, हा आता बरोबर आले. झूम झालाय. हे बघा पाठी बघा. काय झालंय? हा पाठी बघू शकता तुम्ही किती भारी. परत ब्लर झाला. असंच होत राहणार आता. ब्लर वगैरे पाठी एवढे जण आहेत. आपण सगळे निघाले.
पाठीमागे किती भारी आहे एकदम. मला तर लय मजा येते बाई. तिकडे तुम्ही बघताय बघा, पाठी बघा फक्त. हे बघा इकडे बघा, इकडे नुसते फाउंटन आहेत, नुसते या साईडला फाउंटन आहेत. या साईडला बघ किती खोल दरी आहे. व तिकडे पण एक फाउंटन आहे. इकडे सगळे धबधबे मराठीत. चांगलं वाटतं एकदम, छान वाटतं एकदम छान. तर आपण जाऊया, असं चालत राहाव्या, भेटत राहाव्या. तिथं पुढं पण काहीतरी आहे बघण्यासारखं. चला, माझा मोबाईल तर मला सपोर्ट नाही करते, पण तुम्ही सपोर्ट करा. आमचे मॅडम इथं फोटो काढतायत, जागृती मॅडम. पाठी बघा, आम्ही एका स्पॉटवर आलेलो. या साईडला धुकं आहे, त्या साईडला धुकं आहे, या साईडला धुकं आहे, पण या साईडला वॉटरफॉल आहे. त्याच्या मागे असं धुकं जातं हवेने धुकं गेलं की आपल्याला हे दिसतात वॉटरफॉल. बाकी आमचे मंडळी काय व्हिडिओ काढण्यात, फोटो काढण्यात बिझी आहे सध्याला. चला आपण जाऊया पुढच्या स्टॉपला आता. माझा पुढचा कॅमेरा क्लिअर झालाय. फोटो दाखव मला. हे पण पुढचा कॅमेरा क्लिअर झालाय. तर ना मॅगी खायला. आमच्या आता दोन बारके भाऊ आम्हाला दोघांना बघून लय शिवाय घालणार तुझ्या ब्लॉग मध्ये. त्यांना पण घेऊन जाणार फिरायला, मॅगी खायला. चला आता भेटूया, आपण पुढे जायचंय, पुढे जाऊन भेटूया. चला मित्रांनो, निघूया पुढे आता. मॅगी वगैरे खाऊन झाली मस्तपैकी. बाकी व्ह्यू बघा पाठीमागे. टी शर्ट झाले 12 किलो वजन. टी शर्टचं 12 किलो वजन झालंय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचं काय चालू आहे. काळू वॉटरफॉलचा हा रस्ता आहे का. चांगली गाडी घेऊन या, बाईक घेऊन या, बेस्ट गेअरवाली. स्कूटीवर जरा हे होतं. रस्ता बघून आम्हाला आमचं कोकण आठवतंय. होय, आमचं गाव पण असा जातो. येता येतं बाईक वगैरे घेऊन ये. स्कूटीला जरा प्रॉब्लेम होतो आणायला. बाकी मस्त. आता इकडनं चालत जायचंय थोडं आतमध्ये वरती. बाकी बघा मध्ये एवढं खोल आहे. हे बघा इथं एक जण पवन सुरू केले. हे बघा, ए एकामेकाचे हात पकडे दादा, हात पकड तिथं. मस्त ट्रॅकिंग चालू आहे मित्रांनो. चालतच राहायचं. बघूया, सगळी माणसं तर बोलतात गर्दी आहे. लहान भेटते की नाही. एक व्ह्यू छोटासा शॉर्ट जरी भेटला व्हिडिओ काढायला तरी बस आहे. पाण्यात जायला नाही भेटलं तरी चालेल. पाणीच पाणी अंगात. पण पुढे जाऊन वय देख रहा था, मग पुढे जाऊन बघायला तरी भेटलं पाहिजे. बघूया आता. त्याला भेटूया पुढे. कंटिन्यू राहा व्हिडिओला. हे बघा, करणार का मित्रांनो. हे बघा, पार करायचं एवढं. हा बघा आला, हा बघा इकडं आला डायरेक्ट. इकडं डायरेक्ट. हा बघा एक इकडनं लगेच गेला. हा बघा, अरे मध्ये अडकला भाई. खेच रे भाई, खेच. आला ना भाई, खेचला गेले त्याला. विषय खोले. बघा पाण्याचा फ्लो पण जास्त आहे.
मित्रांनो कॉस्ट जास्त नाही आहे, 100 रुपये जाऊन येऊन आहे 100 रुपये असं. तिकडं वरती बघा तिकडं वरती जायला तिकडनं चालत जायला लागेल. पण आता आम्हाला झाले लेट यायला, कारण की इकडनं जायलाच आम्हाला वरती 5 वाजतील आणि 5 वाजता तिकडं रिटर्न बोलवलं. तर आपण काही जाऊ नाही शकत. हे लोक जात आहेत त्यांच्या रिक्षावर. थांबा बॅक कॅमेरा घेतो. चला तर मित्रांनो आम्ही निघालो इकडनं जायला, कारण की ते काय कॉस्ट जास्त नव्हती, 100 रुपये तिकडे जाऊन येऊन आहे जीप लाईननी. पण आता वाजलेत किती वाजलेत थांबा, तर 3 वाजलेत. 3 वाजता आम्ही अजून मध्ये त्या जीप लाईनमध्ये पण 1 तास गेला असता त्या लाईनीत, म्हणजे 4 वाजले असते आम्हाला क्रॉस करता करता. त्याच्यानंतर मग वरती तिकडं म्हणजे तिकडे जायला अजून 2 तास चालत, घरी रात्र झाला असतं, याला पाणी पिणी वाढलं असतं तर काय केलं असतं. दुसऱ्या दिवशी न्यूज आली असती काय अजून काय. त्यापेक्षा सगळ्यांनी कॅन्सल केलं. आम्ही निघालो इकडनं. इकडं कुठं मध्ये आहे तिथं थोडंफार बसायचं, पाण्याची मजा घ्यायची तेवढ्यात तेवढी मजा करायची, जास्त हाव नाही करायची. जास्त हाव केली की डायरेक्ट 100 रुपये आहेत तिकडे येऊन जाऊन. तुम्ही येताय सकाळीच या, लवकर सकाळीच इकडेच या. वरती मालशेत घाटला जात नका बसू. तुम्हाला खाली वॉटरफॉल करायचा आहे तर लवकर या, तर होईल, नाही तर नाही होणार. आमच्यासारखं याल आराशा पारा मग काय नाही. आणि फ्लो पण भरपूर आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे तिकडे. चला तर भेटूया आपण असंच पुढं. व्हिडिओला नक्की लाईक करा, आवडली असेल तर. चला भेटूया पुढं. चला तर मित्रांनो रेडी वगैरे झालं. आता निघूया इकडनं. बाईक वगैरे काढली, इकडे सगळे रेडी होत आहेत. हळूहळू सगळे रेडी आहेत. चला भेटूया पुढं व्हिडिओ. चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं. आम्ही इकडे थांबलेलो एका ठिकाणी जेवायला. मस्त जेवलेलो वगैरे. इथं मागवलेली दम थांबा केस पहिली नीट करून घेऊ दे. हा, त्या मागवलेली दम बिर्याणी ती एवढी तिखट होती ना बाबा रे बाबा, काय बोलायलाच नको. जाऊ द्या. तर इकडनं मस्त पोचतो घरी. पावसाचा मॅसेज आलाय, खूप सारा पाऊस आहे इकडे. सगळे पाठी गाड्या वगैरे लागल्यात. कुठलं स्टेशन आहे ते आम्हाला पण माहिती नाही. एका हॉटेलला थांबवलंय. बाकी आता डायरेक्ट घर गाठतो. इकडनं पेट्रोल भरतो. पहिलं पेट्रोल संपायला आले गाडीतलं. बाकी असं आपण भेटत राहतो. थोड्या वेळाने पुन्हा एकदा भेटू. आपल्याला 2-4 मला अजून 2-4 सांगायच्यात गोष्टी, तर भेटूया पुढं जाऊन. चला चला आता मित्रांनो आम्ही पोचलो घरी. ये फायनली ट्रिप आमची कंप्लीट झाली. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय? खूप मस्त, एकदम छान. चला आता मी काय कपडे बदलत नाही, मी इकडनं चाललो डायरेक्ट माझ्या घरी, झोपतो. चला भेटू माझ्या घरी जाऊन भेटू. बोलायचं आहे तुम्हाला, बोलायचं आहे. भेटूया. काय मित्रांनो घरी वगैरे आलो मी. काल रात्री आलो, तुम्हाला बोलूया. पण मी काल रात्री येऊन डायरेक्ट झोपलो. आता सकाळी उठलोय. तर आपण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जाताय माळशेत घाटला, चांगलं एकदम पॅक होऊन जावा. पाऊस खूप चालू आहे आता आणि पाण्याच्या काळजी घ्या. आणि ती रोप आहे ना काळू वॉटरफॉलला जायला, ते नदी पार करून जायचं आहे. तिकडे जाताय तुम्ही उगाच रिक्स नका घेऊ, माझं म्हणणं आहे. कारण की आपण बघा जाणार त्या साईडला, जास्त फी नाही, 100 रुपये जाऊन येऊ नये त्या रोपवेनी. ते लोक इकडनं खेचतात, तिकडनं पण पाठवतात. पण तुम्ही ही नदी पार केल्यानंतर तिकडनं अजून 1 तास वरती काळू वॉटरफॉलला जायला लागतो. त्या 1 तासात जर पाण्याचा फ्लो वाढला, काही अशी दुर्घटना घडू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. आम्ही तर नाही गेलो, कारण की भाई आम्ही तर रिक्स नाही घेतली. कारण की आम्ही गेलो असतो आणि पाण्याचा फ्लो वाढला असता तर काय करणार. आणि पाऊस कंटिन्यू चालू होता म्हणून आम्ही नाही गेलो. तुम्ही पण जाताय बघून वगैरे जावा. जरा अनुभव घ्या कोणाकडनं तरी, काहीतरी म्हणजे विचारपूस घ्या, तिकडं करा तरच जावं, माझं म्हणणं. बाकी खूप छान आहे तिकडं फिरण्यासारखं. आणि स्टेला जाता तर स्टेला पण चांगलं, हॉटेल्स वगैरे पण चांगले. आणि काय ना मस्त मजा केली काल आम्ही. खूप छान वाटलं. तुम्ही पण एक्सप्लोअर करा, तुम्ही पण जावा, तुमच्या फॅमिलीसोबत जावा. आणि एक होतं की तुम्ही जर स्कूटी वगैरे घेऊन जाताय तर
घाटाच्या आधी एक नायरा पेट्रोल पंप लागतं, तिथंच पेट्रोल फिल करून घ्या. कारण की पुढे आतमध्ये पेट्रोल पंप नाही आहेत वरती. कारण की स्कूटीला पेट्रोलची टाकी कमी असते, तर तुम्ही जास्त पेट्रोल भरून घ्या परत. कारण की तिकडे तुम्हाला वरती जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला. आम्हाला 2-3 जणांना प्रॉब्लेम झाले, स्वतः माझ्या गाडीला पण प्रॉब्लेम झाला. कारण की येताना पूर्ण काठी लालवर टेकली, तरी आली, ती रिटर्न आली, असं नाही बोलत, पेट्रोल पंपपर्यंत आली. पण तुम्हाला अजून तिकडं आतमध्ये फिरायचं असेल तर तिकडं काही हे नाही पेट्रोलचे, म्हणून तिकडं घाटाच्या आधी पेट्रोल पंप आहे, नायरा पेट्रोल पंप, HP पेट्रोल पंप आहे. तिकडं परत फुल करून घ्या गाडी आणि मग फिरा तिकडं पाहिजे तेवढं, मग तुमची गाडी रिटर्न येईल. तुम्ही असा अंदाजे फिरा, किंवा तुम्ही कशात तरी घेऊन जावा पेट्रोल, एक्स्ट्रा पेट्रोल तुमच्याकडे ठेवा. असं करा, कुठे ठिकाणी फिरायला जातं तर ठेवा. बस एवढंच म्हणणं होतं. बाकी आम्ही तर लय मजा केली, खाल्लं वगैरे. तुम्ही तर अशाच आता पावसाळ्यात अजून 2-3 येतील माझ्या मते, आम्ही जाऊ असंच फिरायला. चला, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा. चला, भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.